धनिया काय झाला ट्रेंड पडते. हे बघा इथं आमचं चाललंय जुगाड. गाण्याची लागत नाही पेंड. नमस्कार मंडळी, मी तुमच्या सर्वांचा लाडका कोकणी सिद्धू आणि आपल्या चॅनलवर स्वागत आहे. तर खूप दिवसातून ब्लॉग येतोय आणि असा ब्लॉग म्हणजे खूप अचानक भयानक प्लॅन ठरला की जायचं नाशिकला, म्हणजे त्र्यंबकेश्वरच्या मंदिरामध्ये. अचानक ठरलं, काल असं अचानक बोलले की सगळे जायचं का. ट्रेनची तिकीट पण मिळाली, म्हणजे कन्फर्म नाही, पण आता बघू, गेल्यावरती बघू. आमची आता इथून ट्रेन असणार आहे 12:15ची ट्रेन आहे कुर्ला टर्मिनल्स वरतून. तर आता आम्ही निघतोयच, म्हणजे इथून मी एकटाच आहे आणि पुढे सगळे मला मिळणार आहेत अंधेरीला वगैरे, परत कुर्ल्याला 2 जण मिळतात. असे टोटल आम्ही जर 5 जण आहे. तर अचानक ठरला आमचा प्लॅन की जायचं. तर म्हटलं चला, उद्या संडे आहे म्हटलं तर काय करायचं बसून, म्हटलं चला. तर आता मी निघतोय तिथून. तर तुम्हाला सगळं प्रवास आणि जे काही दर्शन आहे आपलं मंदिराचं, जे त्र्यंबकेश्वर वगैरे, ते आता तुम्हाला सगळं या ब्लॉग मध्ये दिसेलच आणि नक्की बघा पूर्ण हा ब्लॉग. चला आता मी निघतोय. चल बाय बाय, भेटू आता 2 दिवसांनी. बाय बाय. जे बघा हे आमचा गण्या आणि प्रवीण मगाचपासून लय लेट झाला, उभा आहेत माझ्यासाठी बिचारे. शेवटी आपली दादर आली, पण फास्ट लागले. आलं एसी लागली यार, एसी आहे. आमचं मगाचपासून पचका होतोय. दादर काय करू आम्हाला कळत नव्हतंय. बघा आता काय एकदम सदम्यातच आहे. काय वाटतं तुला, पोचू का आपण? हे लाजून जिंदगी ह्याची चालले पूर्ण. हे किसतो गाय हुआ है इधर, लपड़ा हुआ है अंकल पड़क गए, अभी शांत हो गए. 2 मिनट के लिए भड़क गए थे. बघितलं का तुम्ही? गाड़ी में चढ़ते उतरते व यात्रा करते समय मोबाइल व मूल्यवान वस्तुओं का ध्यान रखें. बघितलं का गाईज, या कुर्ल्या ट्रेन मध्ये सांगतात हे सगळं, कारण का कुर्ल्याला सामान चोरी होतं म्हणून. काय प्रवीण, बरोबर ना? बरोबर. हे बघा हे आमचे दोघं आहेत ना, हा युपी वाला भैया आहे, हा युपी वाला भैया आणि हा आहे तो पवार. हे दोघंच लेट आहेत सर्वात. आम्ही लवकर येऊन पण फायदा नाही. तुम्हाला लाज वाटतात का रे? हा गाण्या चढला वाटतं. आया बघ गाण्या, इकडे बघ बघू. देखो हम जो कितने घरी, 1 2 3 किती आहे रे गाण्या? मला घरात हो, नाही तर पडल. 5 जण और हमारे भाई है, भाई इतना 5 लेके जा रहा है आपको. काय डिस्काउंट नहीं देना गाने को पट्टे को होल नहीं मिला अभी तक. गाने की पैंट गिर रही है. धनिया काय झाला पेंट पडते. हे बघा इथं आमचं चाललंय जुगाड. गाण्याची लागत नाही पेंट. बघा आम्ही आता पोचलोय. हे गाणी कुठे झोपती? केलं ही पी नाही ना, ही अशी वर करायची. हे असं वर केलं की असं निघतं आणि असं. अच्छा, रवी सकपाल यांनी दाव टाकलेलं आहे, दुसरं दाव काढलेलं आहे. कोण बसतो आणि दाव पण टाकले. ट्रेन सुटलेले नाही बघा, लागले कामाला. गण्या, हा गण्या बघ कसला भारी काय करतोय. हॅलो गाईस. घेऊन आलाय भाई. नाही वडापाव, याला नाव वडापाव. A few moments later. 4 वाजलेत, आम्ही पोचलोय. बघा सगळे गारटलेत. गाण्या चहा पितोस? भूक लागली काय? हा बघा गौऱ्या, याला आम्ही खास कुठून आणलाय, कुर्ल्यावरनं आणलाय.
लाजतोय पोरगा. आता सावधल्याने घारटलेले घारट तर आहेच, तर जातोय पुढे बघू. सकाळचे वाजले 4 आणि आम्ही आज जंगलातून प्रवास करतोय. त्र्यंबकेश्वरला जायचं. हे काय झालं रे? तुझ्या गावाला तुझ्यासारखंच आहे. आम्ही आता आलोय काय साईडला येवलेचा आणि हा संचित आमचा सेम वाटतोय ना. हा प्रवीण येवलेचा एकदा गाण्याला म्हणजे असं मिठीत घेऊन बघ मग पोरगी बघायला चाललाय. आणि एक पंटर कुठं आहे, चायवाला पंटर कुठं आहे आपला? तर बघा बघा चाय घेते. चाय चाय. हा तुम्ही समोर बघताय ना, तो ब्रह्मगिरी पर्वत आहे जिथे जठा आपटलेल्या म्हणजे आपल्या जे शिवशंकर होत्या त्यांच्या. तर इथून आम्ही जाणार आहे असं. काही आता सगळे टीका लावतात. देवाच्या आरतीला चाललेले सकाळच. वेलकम टू त्र्यंबकेश्वर. नाही फोटो काढ भाई. का बाईलो आमच्या आता भरपूर वेळ झालेली अशी जेवणाची वेळ झालेली. सगळ्यांची तोंड बघा असे तुसी नाही. गणिमान एक फोटो काढ. गणिम गाणं दिसतो मग तुला. सिद्धेश जाधव फुलवाले लागले का तुम्हाला? फुलवाले माझे अप्रतिम लागले. मी सकाळी किती वाजता आला इथं? आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून उभा लाईन मध्ये. अजून काय आम्हाला दर्शन भेटलं नाही. दर्शन नाही भेटलं अजून. काय बोलायचं बघा, मंदिराच्या आसपास तुम्हाला दाखवते. दर्शन काय किती जण आलात तुम्ही? आम्ही 6 जण आहे टोटल. हे पण तुमच्यासोबत आहे का? गणिम आणि आता तुम्हाला दर्शन किती वाजता भेटणार आहे? आम्हाला थोडक्यात वेळामध्ये आम्हाला असं सांगितलं 15-20 मिनिटं जरा शांती आहे जीवाला. आणि जरा देवाला जेवण देतो, मग तुम्ही जेवण घ्या. आणि तुम्ही निघणार किती वाजता? आम्ही इथून 3 वाजता निघणार आहे, म्हणजे 5ची ट्रेन पकडायला पाहिजे. अच्छा. तो गाईज बाय करा. बाय करा. बाय. फायनली आम्ही एकदम जवळ आलोय मंदिराच्या आणि आमचं आता दर्शन होईलच थोड्या वेळात. फोटो आता आम्ही हा ब्लॉग मी एंड करतोय कारण का खूप जमलो लाईन मध्ये.